भारत पाकिस्तान युद्धाचे परिणाम देशातील अनेक ठिकाणी खरं तर दिसून येत आहेत। कारण पाकिस्तानला पाठिंबा देणारी तुर्की कंपनी ज्या ठिकाणी असेल त्याला विरोध करण्याचा एक निर्णय सरकारतर्फे सध्या घेण्यात आलेला आहे आणि असाच निर्णय विमानतळाच्या बाबतीतही घेण्यात आलेला आहे। मुंबई विमानतळावर सेलेबी नास ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्राउंड स्टाफ जो आहे तो एअरपोर्ट परिसरामध्ये वावरताना बघायला मिळतो आणि याच कंपनीच्या विरोधात एक शिवसेनेनं एल्गार मोर्चा काढला होता आणि या मोर्चाला यश आल्याचे बॅनर आता मुंबईभर सगळीकडे झळकताना बघायला मिळतात। आपण बघतोय की वांद्रे येथील कलानगर परिसरामध्ये हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि तुर्की कंपनी सेलेबी नास याचा करार जो आहे तो शिवसेनेच्या आंदोलनानंतर रद्द करण्यात आल्याचं या बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। शिवसेनेनं 12 तारखेला एल्गार मोर्चा काढला होता, त्याचप्रमाणे विमानतळ प्राधिकरणाला विनंती पत्र देखील लिहिलं होतं। मोठ्या प्रमाणात ग्राउंड स्टाफ जो आहे तो या तुर्की कंपनीच्या अंतर्गत काम करतो आणि ही कंपनी सध्या तुर्की या देशाशी संलग्न असल्यामुळे भारताच्या विरोधात असलेल्या पाकिस्तानच्या कारवाईमध्ये ज्या पद्धतीनं तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देतोय त्यामुळे तुर्की कंपनीला विरोध जो आहे तो या निमित्तानं करण्यात आला होता आणि ही कंपनी बंद करावी किंवा त्याचा करार रद्द करावा आणि दुसऱ्या एखाद्या कंपनीनं या कंपनीला टेक ओव्हर करावं अशी मागणी जी आहे ती शिवसेनेतर्फे करण्यात आली होती आणि 10 तारखेचा 10 दिवसांचा जो आहे तो अल्टिमेटम देखील या निमित्तानं देण्यात आला होता। मात्र या 10 दिवसाच्या आतच ही कारवाई करण्यात आल्यामुळे अशा पद्धतीनं बॅनर जे आहेत ते सध्या मुंबईभर अनेक ठिकाणी सध्या लावण्यात आलेले आहेत। कॅमेरापर्सन गणेश कानडेसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।